प्रेक्षकांनो, आज यांच्या मालिकेमध्ये चांगलाच ड्रामा रंगलाय. प्रेमाची गोष्ट या मालिकेत. तर आता ही औषधाची बाटली सापडली आहे. मिका म्हणते माझी ताई डॉक्टर आहे, तिच्याकडे अशा औषधं असूच शकतात ना. इंद्राताई म्हणतात आम्हाला काही येडा समजता का, तुझी बहीण दाताची डॉक्टर आहे ना, सर्दी खोकल्याचं औषध कसं असेल तिच्याकडे. पण ही सागरची बहीण सगळं करून नामानिराळी बरं का प्रेक्षकांनो. ते पोलीस म्हणतात हे बघा आमच्याकडे 2 प्रूफ आहेत, एक म्हणजे तो वॉचमन आणि दुसरी म्हणजे बाटली. आता आम्हाला काहीही सांगू नका, नक्कीच त्या सईला तुमच्या मुलीनेच किडनॅप केलेलं आहे. माधवीताई बिचारा म्हणत असत अहो नाही हो, अशी नाहीये आमची मुलगी, ती एक प्रतिष्ठित डॉक्टर आहे, तिचं स्वतःचं क्लिनिक पण आहे. ते पोलीस म्हणतात आम्हाला आमचं काम करू द्या आणि तुम्ही आता पोलीस स्टेशनला चला, आम्हाला तुम्हाला तिथेच न्यावं लागेल चौकशीला. आणि ती कॉन्स्टेबल बाई तर एवढी ओढतीये त्या माधवीताईंना विचारूच नका. माधवीताई म्हणतात अगं मुक्ताला फोन लाव, तिच्या क्लिनिकमध्ये लाव, तिचा फोन लागत नसेल तर. मी एका क्लिनिकमध्ये फोन लावते तर तिथनं त्यांना कळतं की 3 दिवसापासून मुक्ता क्लिनिकमध्येच नाही आली आहे. हे ऐकून माधवीताईंना आश्चर्यच वाटतं आणि त्या म्हणतात अरे असं कसं होईल, मी सकाळी सर बोलले ना मुक्ताशी, अरे हे काय चाललंय. आता त्या खूप जोरात हात ओढत असतात त्यांचा. माधवीताई म्हणतात अहो हळू, मी कुठे पळून नाही चालली आहे, किती मोठ्याने ओढताय मला जोरजोरात. आता इकडे मात्र ही मुक्ता या सईचा डिस्चार्ज घेत असते. ते डॉक्टर म्हणतात बरं झालं तुम्ही वेळेत आणलत, नाही तर ह्या मुलीचं काही खरं नव्हतं. आता मुक्ता म्हणते मी हिला घरी घेऊन जाऊ शकते का. तर या डॉक्टर म्हणतात हरकत नाही आहे, तुम्ही डॉक्टरच आहात त्यामुळे तिला अंडर ऑब्झर्वेशन नक्कीच ठेवू शकाल, तुम्ही घेऊन जा तिला. आणि सईला ते बाय करतात आणि सई पण आता बेटर फील करत असते. मुक्ता म्हणते सई बाळा किती घाबरवलंस तू मला. मुक्ता आंटी घाबरली होती माहिती आहे तुला. ए रजा आता बरं वाटतंय ना तुला, आपण आता घरी जाऊया, आता मी पेपर रेडी करते, तू थोड्या वेळ आराम कर. मुक्ता आता पेपर रेडी करायला गेली आहे. सई आता जरा म्हणजे चांगलं फील करत असते. इकडे हे फरफटत ओढत आणतायत या मुक्ताच्या आईवडिलांना. ही कोणती पद्धत आहे प्रेक्षकांनो. त्या मुक्ताच्या आई म्हणत असतात तुम्ही असं का वागताय आमच्याशी, आम्ही गुन्हेगार नाही आहोत. इंद्राताई तिकडनं मोठ्या मोठ्याने ओरडत असतात टाका यांना जेलमध्ये टाका, माझ्या नातीला कुठे ठेवलं तू सांग मला. त्या माधवीताई बिचाऱ्या भांबावून गेल्या. मिका म्हणत असते सोडा माझ्या मावशीला, अहो असं का वागवताय माझ्या मावशीला, सोडा. आणि या इंद्राताई मात्र मोठ्या मोठ्याने ओरडत असतात माझी सई. आणि तो सागर त्यांना आधार देत असतो. ते इन्स्पेक्टर म्हणत असतात हे बघा बाजूला सरका, आम्हाला आमचं काम करू द्या, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊ द्या. मयुरेश म्हणत असतो हे बघा अशा पद्धतीने नका ओढू, त्यांचं वय बघा. मग सागर म्हणतो हे बघा यांना अशा पद्धतीने तुम्ही मारहाण करू शकत नाही. तो पोलीस म्हणतो तुम्हीच तक्रार करता आणि तुम्हीच आम्हाला शिकवताय का आता आम्ही काय करायचं आणि काय नाही. सागर म्हणतो हे बघा ही पद्धत नाही आहे, यांच्या मुलीने किडनॅप केलं आहे आणि यांनी काही केलेलं नाही आहे, यांना अशा पद्धतीने घेऊन जाऊ नका. त्या लगेच इंद्राताई तिकडनं म्हणतात सागर यांची बाजू का घेतोय. सागर म्हणतो अगं आई तुला काही कळतंय का, यांची काय चूक आहे, यांच्या मुलीची चूक आहे ना. तर आता ते सागरचे वडील ओरडतात आणि म्हणतात अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही आहे, यांना गुन्हेगारासारखी वागणूक देऊ नका. पण तरी पण तो पोलीस कोणाचं ऐकतच नसतो प्रेक्षकांनो, तो आपल्या यांना ओढतच घेऊन जात असतो. त्यांना आता गाडीमध्ये बसवलंय. तो मयुरेश म्हणतो आई बाबा तुम्ही काळजी करू नका हं. तो पोलीस त्याच्यावर डाफरतो मयुरेश्वर आणि म्हणतो तुम्हाला जे काय बोलायचं ना तिकडे पोलीस स्टेशनला येऊन बोलायचं, इकडे काही बोलायचं नाही आहे. आणि ते मुक्ताचे बाबा पण म्हणत असतात अहो आम्ही काही केलेलं नाही आहे हो. मयुरेश म्हणतो आई बाबा तुम्ही काळजी नका करू, मी येतो गाडीने मागे हां, तुम्ही धीर धरा. बिचाऱ्या माधवीताई स्वामी स्वामी म्हणून जप करत असतात. काय हो प्रेक्षकांनो, चोर सोडून संन्याशाला सुळी असं कुठे असतं का. असू शकतं, कलियुग आहे. पण आता ते गेल्यानंतर ही मिहिका आणि मंजिरी ओरडतात त्या इंद्राताईवर माझ्या आईवडिलांना नेहमीच त्रास देता तुम्ही. इंद्राताई म्हणतात तुझ्या जिभेला काही हाड आहे का, माझ्या नातीला तुझ्या आई बाबांनी किडनॅप केलं, तुमच्या बहिणीनं किडनॅप केलं ना आम्हालाच बोलतेस काय तू. तो सागर शेवटी त्यांना घेऊन जातो तिथून. आणि सगळा हा तमाशा झाल्यानंतर ती मुक्ता तिथे पोहोचली आहे सईला घेऊन आणि ती सईला घेऊन लिफ्टने वर पण पोहोचते आणि लगेच सागर सईला ओढून घेतो तिच्या हातातनं आणि इंद्राताई सुद्धा. आणि त्या मुक्ताला ओरडतात ए आता जर माझ्या नातीच्या तू जवळपास पण आली ना तर याद राख सोडणार नाही आम्ही तुला. आणि तेवढ्यात ती मंजिरी आणि मिहिका दोघी आतून रडत रडत येत आहेत. मुक्ताला कळतच नाही काय तमाशा चालू आहे हा. मुक्ता म्हणते काय झालं हे सगळं. आता ती मिहिका म्हणते अगं ताई बाबाला आणि आईला पोलीस फरफटत घेऊन गेले ग, यांनी FIR नोंदवली आहे आपल्याबद्दल, तू यांच्या सईला किडनॅप केलं म्हणून. आता सईला आत दिलं आणि ह्या इंद्राताई पुन्हा सागरच्या गळ्यात पडून रडताय. मला एक कळत नाहीये एवढा ड्रामा कशासाठी. मुक्ता म्हणत असते काय
सिरियसली? अगं आई बाबांना जेलमध्ये टाकलंय? मंजिरी म्हणते हो अगं, यांनी तुझ्यावर किडनॅपिंगचा चार्ज लावलाय, यांच्या नातीला तू पळून नेलंस म्हणे. आता ती सई ओरडत असते मुक्ता आंटी, मुक्ता आंटी. आता ती मुक्ता एवढी भांबावून जाते. हे बघ, आधी आपल्याला आई बाबाकडे जावं लागेल. पण एकीकडे ती सईकडे बघतीये आणि दुसरीकडे सागरकडे. सागरला बघून तर आता मुक्ताची तळपायाची आग मस्तकाला गेली आहे. पण आता एवढं कळून सुद्धा हा सागर इतका थंड दाखवलाय प्रेक्षकांनो की विचारूच नका. आता ती घरात येते तेव्हा तो प्रतीक घरातच असतो. म्हणजे त्याने तिकडे जायला हवं होतं मुक्ताच्या आईवडिलांसोबत, तर तो घरात बसलाय. तो मुक्ताला आल्याला बावळं करत असतो. अगं मुक्ता, काय चाललंय तुझं हे? तू कशाला घेऊन गेली होतीस त्यांच्या मुलीला? अगं तुला कळतंय का मी काय बोलतोय? माझं बोलणं तुला महत्त्वाचं वाटत नाही आहे का? मुक्ता म्हणत असते हे बघ, ही बोलायची वेळ नाही आहे प्रतीक, मला आई बाबांकडे जाऊ दे. प्रतीक म्हणतो हो तू जा, मला कळतंय ही बोलायची वेळ नाही आहे, पण तू ते सागर कोळीशी कुठल्या इंटेन्शनने एवढा पंगा घेतीयस? काय गरज आहे तुला त्यांच्या मुलीची काळजी करायची? त्यांचं ते बघून घेतील ना मुक्ता. अगं मला परवडणार नाही, तो माझ्या कंपनीचा खूप मोठा क्लायंट आहे. मुक्ता म्हणते तुला काय बोलायचंय प्रतीक, तू मुद्द्यावर येशील का? प्रतीक म्हणतो हे बघ, मला एवढंच बोलायचंय की तू त्यांच्याशी पंगा घेऊ नको, मला नाही परवडणार ते. मुक्ता म्हणते तू साखरपुडा कॅन्सल करायला आलायस का? प्रतीक म्हणतो हे बघ, अगदी तसंच नाहीये मुक्ता, माझं ऐकून घे शांतपणे. मुक्ता म्हणते अरे तुझ्यात हिंमत असेल तर तोंडावर बोल ना की साखरपुडा कॅन्सल करतोयस म्हणून. आणि मुक्ता थेट पोलीस स्टेशनला निघाली आहे. मुक्ताला कळून गेलंय प्रतीक कसा मुलगा आहे. आता ती पोलीस स्टेशनला जाऊन रिक्वेस्ट करत असते अहो माझ्या आई वडिलांना सोडा, तुम्ही त्यांना अशा प्रकारे नाही ठेवू शकत आतमध्ये. ते पोलीस म्हणतात खरं तर तुम्हालाच लॉकअपमध्ये ठेवायला पाहिजे, पण तुमच्या आई वडिलांना ठेवावं लागलं, तुम्ही फरार होत्यात ना म्हणून. आता मिका म्हणते पण त्यांनी गुन्हा काय केला आहे? बिचाऱ्या माधवीताईचं आणि त्यांच्या मुक्ताच्या वडिलांचं फारच वाईट अवस्था दाखवली त्यांनी प्रेक्षकांनो. काहीही चूक नसताना त्यांनी जास्तीच त्रास दिला असं नाही वाटत आहे का? मुक्ता म्हणत असते तुम्हाला कळतंय का? अहो त्यांची वय बघा, त्यांच्या चेहऱ्याकडे बघा, ते असं गुन्हा करू शकतील का? बरं ठीक आहे, मी गुन्हा केला असं तुमचं म्हणणं आहे ना, तर मी त्यांच्या मुलीला सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवलंय. एकतर मी त्यांच्या मुलीचा जीव वाचवलाय, ते शेजारचे थँक्यू म्हणायचं सोडा, पण त्यांनी माझ्या आईवडिलांसाठी FIR नोंदवली. काय बोलावं काय या गोष्टीला? पण तो पोलीस म्हणत असतो की आम्हाला काही सांगू नका, जे काय सांगायचंय ते सागर कोळींना सांगा, त्यांनीच किडनॅपिंगची चार्ज नोंदवलाय. आता इथे नेमकी तीच डॉक्टर आली आहे जिने सईचा इलाज केलाय. व्हॉट अ जोक. असो, पण आता ते सईचं पुन्हा तपासणी वगैरे करतायत आणि आता सई आउट ऑफ डेंजर आहे असं सांगतात. ही सागरची बहीण अजून सुद्धा अगदी थंड आणि शांत आहे सगळं करून सुद्धा प्रेक्षकांनो. आणि आता त्या डॉक्टर म्हणतात बरं झालं त्या मुक्तानी सईला रात्री बेरात्री तिथे दवाखान्यात आणलं म्हणून वाचली तुमची नात. आणि आता ते असं म्हणून काळजी घ्या असं सांगताय सईची आणि निघून गेल्यात. ते सागरचे वडील त्यांना सोडवायला जातात. आता या इंद्राताई अजूनही काही नावगाव काढायला तयार नाही आहे प्रेक्षकांनो की आपलं चुकलं, आपण त्यांना असं वागवायला नको होतं. म्हणजे इतकं त्यांच्यासाठी तमाशा करून सुद्धा. आणि आता मध्येच हे दृश्य दाखवलंय, तो जो सागरचा एक्स बॉस आहे ना त्याला ती जर्नलिस्ट विचारत असते की म्हणजे सांगत असते की ती जी मुलगी आहे ना पोलीस स्टेशनमध्ये सागरच्या नावाने ठणाठणा ओरडतीये, तुला हे माहिती आहे का सगळं असं होणार होतं? आणि तो नुसता हसलाय असं दाखवलंय. तर आता या इंद्राताई मस्त त्या कोमलला सांगताय चहा टाक कोमल, सगळ्यांसाठी मस्का पाव आण. सागर अजूनही तिथे थंड पेपर वाचत बसलेला आहे. आता मात्र त्या सागरचे वडील खूप चिडतात आणि म्हणतात तुम्हाला लाजा कशा वाटत नाही? त्या इनोसंट फॅमिलीला तुम्ही गुन्हेगार सिद्ध केलं. अरे ते आपल्या मदतीसाठी आले होते. ती बिचारी मुक्ता, तिचा आजचा सोन्यासारखा दिवस तिने घालवला, तुमच्यामुळे त्याची नासाडी झाली. त्या इंद्राताई बोलायला जातात मध्ये, तेव्हा ते इंद्राताईला तर असे ओरडतात तू तर मध्ये बोलूच नकोस ग, तुला अक्कल नाही आहे आणि तुझी अक्कल कमी पडली होती म्हणून तुझ्या त्या पोट्टीने पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायला सांगितली. काही वाटत कसं नाही रे तुम्हाला? अरे ते बिचारे 101. अगं तू न स्वतःच्या जिभेवर जरा कंट्रोल ठेव. किती रागराग करायचा त्या लोकांचा, त्याला काही मर्यादा असते की नाही? ते बिचारे लोक आज त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याची स्वप्न रंगवत होते आणि तू धुळधाण केलीस त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याची. आता सागर म्हणतो मी बघेल, मी केलंय ना, मी निस्तरेल. पण ते वडील खूप चिडतात त्याच्यावर, एक शब्द पण बोलू नकोस, त्यांची माफी मागायची सोडून इथे थंडपणे बसले तुम्ही. आता हा पोलीस सुद्धा मुक्तावरच ओरडत असतो. मुक्ता म्हणते अहो तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये, सिनियर सिटीजन आहेत माझे आई वडील, 65 वर्षाचे सिनियर सिटीजन एखाद्या मुलीला का किडनॅप करतील? काय मोटिव्ह असेल त्यांचा? अहो तुम्ही चौकशी तर करा निदान दवाखान्यात. मी त्यांच्या मुलीला दवाखान्यात घेऊन गेले होते. हे बघा स्वामींच्या कृपेमुळे ती मुलगी वाचली आहे. न जाणो त्यांच्या मुलीचं आज काही बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार असते या गोष्टीला?
त्या लोकांनी मला थँक्यू म्हणायचं सोडून हे सगळं केलं. अहो निदान तुम्ही चौकशी तरी करा. आता या माधवीताईंना रडू येत असतं तिकडे. तो पोलीस मुक्तावरच डाफरत असतो, आम्हाला आमची कामं करायला शिकू नका, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी थोडी माहीत होत्या. ती मुक्ता म्हणते अहो मी तुम्हाला नाही शिकवते, पण निदान माहिती तर करून घ्या. त्या दवाखान्यात फोन करा, त्यांना विचारा, मी रात्री त्या मुलीला घेऊन गेले होते दवाखान्यात, मी तुम्हाला तुमचं काम शिकवत नाही आहे, सॉरी मी ओरडत नाही आहे, पण माझ्या आईवडिलांना सोडा हो. अहो सिनियर सिटीजन आहेत ते, अवस्था बघा त्यांची काय केली आहे तुम्ही. आणि ती मुक्ता बिचारी खूप रडत असते प्रेक्षकांनो. पण हा सागर मात्र किती थंड दाखवलाय. सॉरी प्रेक्षकांनो, जी गोष्ट मला नाही आवडली ती मी स्पष्टपणे सांगत असते. तर आता हे सागरचे वडील ओरडतात सागरवर आणि म्हणतात तू तर आता काहीच करू नकोस, जे करायचं आहे ना ते आता मी करेल, असं काहीतरी बोलता येते. आणि म्हणतात लाजा वाटू द्या रे, लाजा वाटू द्या, त्या फॅमिलीला तुम्ही किती त्रास दिलात. आणि त्या इंद्राताई मात्र काही बोलल्या नाही अजून सुद्धा. आणि आता पुढे आपण बघतोय त्या पोलिसांना फोन केलाय आणि सोडून द्या असं सांगितलंय. आणि ते म्हणतात सोडून द्या आता मिस्टर अँड मिसेस गोखलेला. त्या सागर कोळीचा फोन आला होता आणि ते यांना सोडायला सांगतात. आता मुक्तानी बिचारीने उपकार मानायला हवे की काय. पण आता प्रेक्षकांनो पुढे आपण बघतोय माधवीताई म्हणतात जाऊ द्या आता, सगळं जे काही अमंगळ होतं ना ते घडून गेलं. पुरू तू फोन लाव बरं आधी गुरुजींना, आपलं साखरपुड्याचा मुहूर्त ठरवून घेऊ पुढचा. आता ते वडील पण बिचारे इतके भांबावून गेलेले असतात या सगळ्या गोष्टींमुळे. पण मुक्ता म्हणते आई आता साखरपुडा मोडलाय. आणि हे ऐकून मात्र माधवीताईंना खरंच धक्का बसलाय. जेवढा धक्का त्यांना जेलमध्ये जाण्याचा त्यांना धक्का नसेल बसलाय, एवढा धक्का बसलाय बिचाऱ्यांना. किती अपेक्षा होत्या त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल. बाकी फक्त मुक्ताची ॲक्टिंग बघण्यासाठी हा रिव्ह्यू छान वाटला. तुम्हाला काय वाटलं नक्की कळवा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.